कसं काय मंडळी, बरा हा ना? तर आज आपण बनवतो पातोय. काय काय लागतं तुमका दाखवतोय. ह्या असा खोबरा, किसलेला खोबरा 1 कप, काळो गूळ, असा तांदळाचा पीठ, वेलची पावडर आणि थोडासा तूप, या सगळं वापरून आपण पातोय तयार करूया. खोबरा टाकतोय, तूप, फिरून घेऊया. शिजता तवसर पीठ मळून घेऊया. दाखवतोय, पिठात टाकूया 1 चिमूटभर मीठ, अगदी किंचितसा मीठ टाका. भाकरीचं पीठ कसं मळतो तसाच मळायचं. पातोय असतो ते कोकणातले पारंपरिक पदार्थ असा. तो खयच्या तरी सणासुदाक काय असा तर बनवतो. आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त पातोय करूया. पीठ मळून मस्त घेतलंय. आता तवसर आपण ढवळून घेऊया. सारण म्हणतात आणि हा असा आमचा पातोळ्याचा पीठ. बघा, सारण असा एकजीव झाला. त्याच्यात थोडीशी टाकायची वेलची पावडर, परत असा मस्त ढवळून घ्यायचा. तर ह्या बघा, मी पाणी तापत ठेवलंय आणि असं या स्टँडला थोडासा तेल लावून घ्यावं. ही असं केळ्याची पानं, पातोय हळदीच्या पानात पण करतात, पण आता हळदीची पानं काय मिळत नाही, तर मी केळ्याच्या पानात तुमका दाखवतोय. आता असं तेल लावून घ्यायचा आणि ह्या पीठ त्याच्यावर असं थापायचा. मगाशी केलेला सारण हे आता त्याच्यावर ठेवायचं. असे पातोय बंद करायचे. पातोय कशाक म्हणतात तर पानावर करतात म्हणून पातोय. ही असा कोकणातली पारंपरिक पद्धत पातोय बनवची. एका बरीचशी नावं आहेत. पातोय असे पातोय करायचे आणि ते वाफवून घ्यायचे, वाफेवर शिजवून घ्यायचे, का म्हणतात पातोय. तर हे बघा, आपले पातोय तयार आहेत मस्त. ते इंका काढून घेते आणि मग तुमका दाखवते. तर हे बघा, पातोय तयार असत. तर येवा मंडळी खाऊ आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा.